नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित या निमंत्रित माध्यमांशी संवादामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या समवेत परळी तालुक्यातील आमचे युवा सेनेचे सन्माननीय पदाधिकारी अतुल डुबेजी, तालुका प्रमुख व्यंकट शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की हा संवाद कशासाठी होत आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मागील 2.5 महिन्यापासून राज्यभर माझा दौरा चालू आहे आणि हा दौरा चालू असताना मी जी भूमिका मांडते ती भूमिका ही इथले संविधानिक लोकशाहीची चौकट वाचावी, या न्यायाने लोक जागृत झाले पाहिजेत, जाती जातीच्या भिंती तोडल्या गेल्या पाहिजेत आणि एकूणच लोकांना मुख्य प्रश्नांशी अवगत केले पाहिजे असा हेतू घेऊन आणि जे लोक कुभांड रचतात, जे लोक खोटारडी कारण सांगतात, अशाही खोटारड्या लोकांचे मुखवटे उघडे पाडले पाहिजेत अशा हेतूने महाप्रबोधन यात्रा चालू आहे. ही महाप्रबोधन यात्रा चालू असताना अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करण्याचा प्रयत्न झाला आणि मी ते प्रत्येक हल्ले फार हसत खेळत लिलया परतवूनही लावले. राजकारणामध्ये कधीही कुणाच्याही जातीचा उल्लेख कधीच होत नाही. माझ्या पक्षप्रवेशानंतर मात्र काही माध्यमांनी मी कुठल्या जातीची आहे, माझे आई वडील कोण आहे, माझं काय कुळमूळ आहे या संबंधाने फार चर्चित चर्वण केली. मी तरीही त्यावरती काही फार लक्ष दिलं नाही. मग काही काळानंतर काहींनी फार उत्खनन करून अगदी भूतकाळात डोकावण्याचाही प्रयत्न केला. जेव्हा त्याचाही काहीच असर होत नाही म्हटल्यावर माझ्या बाईपणावर हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे हल्ले सातत्याने होत होते. म्हणजे मी आठवण करून दिली पाहिजे की माझ्या पक्षप्रवेशानंतर अवघ्या 1 महिन्याच्या नंतर भाजपची एक कोणीतरी बाई जी आक्रस्ताळेपणासाठी प्रचंड प्रसिद्ध आहे, तिचं ट्विट असं होतं जे माझ्या आडनावावरून शाब्दिक कोटी करणारं, माझ्या आडनावावरून शाब्दिक कोटी करणं हा एका अर्थाने त्यांचा मनुवादी जातीवादी दृष्टिकोन सांगणारा आहे. त्यानंतर मग अगदी आत्ता 15-20 दिवसांच्या पूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक अत्यंत कफल्लक बुद्धिमत्तेचा माणूस पुन्हा एकदा माझ्या जातीच्या संबंधाने उल्लेख करतो आणि मी तरीही विक्टिम कार्ड आपण कधीही खेळणार नाहीत असं म्हणत मी लेट गो करते, मी त्यावरती बोलत नाही. हे सातत्याने चालू असतं. गुलाब पाटलांनी कधीतरी वक्तव्य करायचं आणि या सगळ्यांची गोळाबेरीज काय आहे, हे का बरं असे बाईपणाचे हल्ले करतात. चळवळीतला एक चळवळीच्या शास्त्राचा एक नियम असा सांगितला जातो की लोक पहिल्यांदा तुम्हाला इग्नोर करतात, मग ते तुमची टिंगल उडवतात, मग ते तुमचा उपहास करायला लागतात, मग ते तुमचा विरोध करायला लागतात आणि या सगळ्या टप्प्यांवरून जेव्हा तुम्ही ताऊन सुलाखून निघता तेव्हा तुम्ही विजयी होता. मी चळवळीत असताना मी मांडणाऱ्या भूमिकेला काहींनी इग्नोर करायचा प्रयत्न केला. मी मुख्य प्रवाहात येऊन भूमिका मांडते म्हटल्यावर काहींनी टिंगलीचा सूर लावला. त्या सगळ्यांच्या बुद्धिमत्तेचं फार कौतुक करावंसं वाटतं, अपार कौतुक करावंसं वाटतं की टिंगल करताना काहींनी अगदी स्टूलसारखा सुद्धा कफल्लक बुद्धिमत्तांच्या लोकांनी तो विषय आणला. मुळात मी जे मुद्दे मांडते त्या मुद्द्यांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीयेत. मी जे प्रश्न विचारते त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीयेत. त्यामुळे मग स्टूल आहे का, हाईट किती आहे या संबंधाने अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सवंग चर्चा सुरू झाली. मग काही काळानंतर उपहास सुरू झाला. उपहास दिसण्यावरून, उपहास आडनावावरून, उपहास जातीवरून, उपहास नावावरून. पण यातल्या एकानेही जो उपहास करतो, म्हणजे प्रकाश महाजनांसारख्या चिल्लर लोकांवर तर मी बोलतच नाही, पण यातल्या एकानेही मी जे तर्कसंगत प्रश्न मांडते त्या प्रश्नांची उत्तर द्यायची हिंमत मात्र केली नाही. आता काल परवा संजय सिरसाट माझ्या संबंधाने बोलले. अजूनही माझ्याकडून उल्लेख एकेरी येणार नाही कारण माझ्यावर प्रचंड चांगले संस्कार आहेत. सिरसाट का बोलले, कोणत्या मनस्थितीत बोलले हा सिरसाटांचा प्रश्न आहे. पण सिरसाट बोलताना जी भाषा होती ती भाषा फार महत्त्वाची आहे.
राजकारणात किती पातळी घसरत चालली आहे ती पातळी दाखवणारी ती भाषा आहे आणि म्हणून त्यावरती बोललंच गेलं पाहिजे. कारण मी माझ्या परीने संसदीय राजकारणाची गरिमा टिकून राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे मी ठरवून संसदीय राजकारणामध्ये विरोधकांशी सुद्धा बोलताना अत्यंत सन्मानाने बोलते. मी विरोधकांचा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा त्यांचे उल्लेख सुद्धा फार सन्मानाने करते. माझ्यावर माझ्या नेतृत्वाचे आणि कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत. मी अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत नेतृत्वाच्या आदेशाने काम करते आणि माझ्या कुटुंबाने, माझ्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी सुद्धा मला प्रचंड चांगले संस्कार दिलेले आहेत. त्यामुळे दादा, काका, भाऊ असं म्हणणं हा माझ्या संस्कृतीचा भाग आहे. कारण संजय शिरसाटांना जे काही भाऊ म्हणून टोचलं मला आतापर्यंत कमाल वाटते. म्हणजे अजित दादांना कुणी दादा म्हटल्यावर दादांना ते टोचत नाही. कारण दादा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. आर पाटलांचा उल्लेख कायम लोक आबा असं करायचे. आबांना ते टोचायचं नाही कारण आबा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. राजेश टोपे यांचा उल्लेख आम्ही कायम भैयासाहेब असा करतो कारण आणि तो त्यांना टोचत नाही कारण ते सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. आम्ही या प्रत्येकांचा उल्लेख करताना फार सभ्यतेने उल्लेख करतो. पण ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहीत नाही. ज्यांच्याकडे महिलांकडे बघण्याचे दृष्टिकोनच अत्यंत गलिच्छ आणि हिनकस आहे. मग तो अब्दुल सत्तारांचा दृष्टिकोन असेल, गुलाब पाटलांची भाषा असेल किंवा संजय शिरसाटाची भाषा असेल, ही सगळी भाषा त्यांच्या संस्कारांचा परिचय देते. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट, त्यांच्याकडे असणाऱ्या महिलांची जरी शब्दप्रयोग बघितले तर काही महिला सर्रासपणे नंगट, थोबडवून काढेन, चपलाने मारीन, हरामखोर, बडवून काढीन अशी गुंडगिरीची भाषा करताना तर काही महिला दांडा, मला ते शब्दही उच्चारवत नाहीत अशा शब्दांचे प्रयोग करतात. कदाचित अशाच शब्दांचे प्रयोग ऐकण्याची सवय संजय शिरसाटांना प्रचंड झालेली आहे. त्यामुळे संजय शिरसाटांच्यासाठी सभ्यतेचे निकष हे गलिच्छ आणि शिव स्टेशनने गुन्हा दाखल करून घेतला नाही. मी कायद्याची अभ्यासक आहे. त्यातल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ आणि त्याच्या व्याख्या बघता सरळ सरळ संजय शिरसाटांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. परंतु जे सरकार शीतल म्हात्रे प्रकरणात अत्यंत तत्परतेने मुलांना उचलते आणि खोटारड्या पद्धतीने गुन्हे टाकते, ते सरकार विरोधकांच्या महिलांची मात्र जणू अब्रूच नसते अशा पद्धतीने जर वागत असेल तर आता आम्हाला एकनाथ शिंदेजींच्या सतसत विवेकाला साथ घालायची आहे. एकनाथ शिंदेजींनी हे आता स्पष्ट केले पाहिजे की तुमच्यासाठी फक्त तुमच्या पक्षातल्या ज्या महिला आहेत याच महिलांची इब्रत महत्वाची आहे का आणि इतर महिलांच्यासाठी तुम्ही काहीच बोलणार नाहीत का? एकनाथ शिंदे साहेबांना हे प्रश्न आता विचारावेच लागतील की गुलाब पाटील असतील किंवा अब्दुल सत्तार असतील किंवा संजय शिरसाट असतील, या सगळ्या मंडळींचा काय या सगळ्यांचं क्वालिफिकेशन हेच आहे का की हे सगळे लोक महिलांच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलतात म्हणून तुम्ही त्यांना आमदार म्हणून तुमच्या सोबत ठेवलंय, मंत्री म्हणून तुमच्या सोबत ठेवलंय, म्हणून तुम्ही त्यांना ऐकून घेत आहात? ज्या संजय शिरसाटांनी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली त्या संजय शिरसाटांना कधी कुणी प्रश्न तरी विचारावेत. कोण आहे पाटील नावाची व्यक्ती ज्या व्यक्तीला संजय शिरसाट अडकवू पाहत होते? बरं, मी याच्यावर बोलूच शकते आणि मी बोलेन, वेळ आल्यावर त्यावरही बोलेन. परंतु इतरांच्या लेकी बाळींची आबरू ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, ती शिरसाटांसाठी महत्वाची नसली तरी. शिरसाटांना हे प्रश्न कुणीतरी विचारावेच लागतील की वाया गुवाहाटी आणि हा सगळा जेव्हा दौरा केला तेव्हा लोक तुमच्या असं सांगतात 72 कोटी रक्कम शिरसाट तुमच्या घरात आली म्हणे, कशी काय आली काय नाही, आणि त्यातले 5 कोटी रुपये ब्लॅकमेलिंगच्या साठी तुमच्याच अत्यंत संपर्कातल्या कुण्या माऊलीने तुम्हाला मागितले. अर्थात शिरसाट तुम्ही हे डिनाय करणार असाल तर मला याच्यावरही बोलावं लागेल. पण हे मी का बोलतेय
कारण सिरसाटांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने, ज्यांचं वागणं चोख असतं, रोख असतं, त्यांना या पद्धतीच्या बोलण्याचा निश्चितपणे त्रास होतो. राहिला प्रश्न सिरसाट कुठल्या तरी माध्यमांशी बोलताना मी ऐकलं की माझ्या घरी ती आली होती. अजूनही सिरसाटांच्या बोलण्यातनं त्यांचा माज जाणवतो. ते ज्या एकेरी पद्धतीने बोलतात. सिरसाटांचं घर कोणत्या दिशेला, कोणत्या भागात आहे हे मला माहिती नाही. मी त्या माणसाच्या कधी घरी गेले नाही आणि त्याच्यासारख्या अत्यंत घाणेरड्या आणि विकृत मानसिकतेच्या माणसाशी संपर्क ठेवण्याचा तर संबंधच येत नाही. ही बोलण्याची पद्धत आहे. ही प्रत्येकाशी संवाद साधताना, विरोधकांशी बोलताना सुद्धा सन्मानाने बोलण्याची पद्धत आहे. आम्ही देवेंद्रजींना बोलतानाही देवेंद्र भाऊ असं बोलतो. आता जर तुम्हाला भाऊ आणि दादा असा शब्द रुतत असेल तर संजय सिरसाटांनी त्यांच्या स्वतःच्यासाठी एखादा शिवीवाचक शब्द सुचवावा. कारण शिव्या मला येत नाहीत. तुमच्या पक्षातल्या बायकांना येत असतील कदाचित, मला येत नाहीत त्या. या सगळ्या संदर्भाने मी येणाऱ्या काळामध्ये संजय सिरसाटांनी माझे प्रतिमाहनन करण्याचा जो प्रयत्न केला यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. महिला आयोगाकडे मी काल तक्रार केलेली आहे. महिला आयोगाची माझ्या माहितीप्रमाणे मला जी आत्तापर्यंत माहिती मिळाली त्यात त्यांनी पोलिसांना तसे निर्देश दिलेले आहेत. पण मला खात्री आहे की पोलीस याच्यावरती गुन्हा दाखल करायला फार वेळ घेणार. कारण पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी देवेंद्रजी गृह खाते या सगळ्यांच्याच परमिशन लागणार. कारण आमदार माणूस आहे म्हटल्यावर तो त्या पद्धतीने वागणार ना. या सगळ्या याच्यावर देवेंद्रजींची महिला म्हणून, महिलांचे प्रश्न म्हणून काय भूमिका असेल देवेंद्रजींनी सुद्धा स्पष्ट करावे. आणि जर संजय सिरसाटांवर गुन्हा दाखल होणार नसेल तर याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसजी किंवा एकनाथ शिंदेजी हे दोघेही सत्तार, गुलाब पाटील किंवा संजय सिरसाट यासारख्या विकृतींना पाठीशी घालत जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त आपली खुर्ची टिकवण्यासाठी, संख्याबळ ठेवण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक या लोकांना पाठीशी घालतायत असा याचा अर्थ होईल. मला याची कल्पना आहे की हे सगळं कुभांड का रचलं जात आहे. कारण संजय सिरसाटांच्या आणि एकूण या लोकांच्या, विरोधकांच्या पोटात गोळा याचा उठतोय की जर सुषमा अंधारेच्या पाठीवर बॅगेज नाहीये, कुठलंच ना ईडीचं बॅगेज आहे, ना सीबीआयचं बॅगेज आहे, ना कुठल्या करप्शनचं बॅगेज आहे. ईडी, सीबीआय, करप्शन यापैकी जर कशावरही बोलता येणार नसेल तर बाईपणावर हल्ले करणे जास्त सोपे असते असे त्यांना वाटत असेल. परंतु मी याच्या आधीही सांगितलं आणि मी आत्ताही सांगते की मी कुठलंही बाईपणाचं विक्टीम कार्ड खेळणार नाही. पण मी दाखल केलेली तक्रार ही विक्टीम कार्ड किंवा स्टंटबाजी किंवा काय जे असेल, कारण प्रसिद्धीचा स्टंट त्यांना करावा लागतो जे प्रसिद्धीपासून कोसो दूर असतात. ना मी कधी कॅमेऱ्याचा सोस केला, ना मी कधीही माझ्या व्यक्तिगत अडचणी सामाजिक पटलावर मांडायचा प्रयत्न केला, ना उलट 3 दिवसांपासून मी माध्यमांशी बोलणेच टाळत होते. कारण प्रसिद्धी किंवा स्टंट या गोष्टी माझ्यापासून कोसो दूर आहेत. मी फक्त आणि फक्त ही तक्रार यासाठी करत आहे की म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो. संजय सिरसाटांसारखी माणसं ही फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एक विकृत प्रवृत्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि अशा विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचायला हव्यात. सिरसाटांना त्यांनी सभा घेऊन त्यावरती बोलायला हवं. विरोधक म्हणून मी अत्यंत खेळीमेळीने त्यांच्या त्या सगळ्या हल्ल्यांचं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा द्यायला तयार असेल. पण सिरसाटांनी हे असे अत्यंत सवंग प्रयत्न थांबवले पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या सिनरिओमध्ये जेव्हा महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली जात आहे, ही वज्रमूठ बांधताना जेव्हा आम्ही किमान आणि समान मुद्द्यांवरती एकत्रित येऊन ठामपणे काम करण्याचे ठरवत आहोत, तेव्हा अशा कुठल्याही तुमच्या बाईपणावर हल्ले करण्याच्या अशा भ्याड प्रयत्नांनी ना आम्ही माघार घेणार आहोत, ना आम्ही थांबणार आहोत.
आणि अजून एक गोष्ट, मी आभार मानते की आज संभाजीनगरमध्ये माझ्या संदर्भाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोडो मारो आंदोलन आणि बऱ्याच काही गोष्टी केल्या. पक्ष म्हणून माझ्यासोबत असणाऱ्या त्या तमाम शिवसैनिकांचे मी प्रचंड आभार मानते. पण मी त्याच सोबत सिरसाटांना अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की माझी लढाई लढण्यासाठी मी फार खंबीर आहे आणि ती लढाई लढण्यासाठी मला नाही वाटत सिरसाट की मला काही फार वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. भविष्यात कुठल्याही महिलेवर कुठल्याही लोकप्रतिनिधीने बोलताना, मग ती कोणत्याही पक्षाची असो, कोणत्याही पक्षाची, पण महिलांच्या बद्दल बोलताना त्यांनी लाख वेळा विचार केला पाहिजे. जर एखाद्या व्हिडिओला, ओरिजिनल व्हिडिओला तुम्ही मॉर्फ व्हिडिओ म्हणून कांगावा करत असाल तर ओरिजिनल पब्लिक डोमेनमध्ये सिरसाट बोललेले असताना त्यावर आता काय भूमिका घेतल्या जातील हा आता एकनाथ शिंदेजींना प्रश्न असेल. आणि अजूनही माझा माणसातल्या चांगुलपणावर विश्वास आहे. अजूनही एकनाथ शिंदे साहेब, माझा खरं म्हणजे साहेब बोलणे हे माझ्या पठडीत बसत नाही. माझ्यासाठी साहेब, महाराज हे जे शब्द आहेत ना, छत्रपती शिवरायांना फक्त महाराज म्हणावे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहेब म्हणावे अशा ठाम भूमिकेतली मी मुलगी आहे. त्यामुळे मी एकनाथ भाऊ किंवा देवेंद्र भाऊ असे उल्लेख करत राहिले. तरीही माझा तुमच्या चांगुलपणावर आणि सत्सत विवेकावर अजूनही विश्वास आहे की तुम्ही अशा मस्तवाल लोकप्रतिनिधींना किमान आत्ता तरी सुनावाल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई कराल. बाकी त्यांनी कारवाई नाही केली तरी मी मात्र अब्रू नुकसानीचा दावा संजय सिरसाट यांच्यावर टाकणार आहे. त्या खोक्याच्या आरोपावरून रमेश चव्हाणांनी एक याचिका दाखल केली. त्यांना आता 17 तारखेला उद्धव ठाकरे असतील त्यांना आज 17 तारखेला त्याने न्यायालयाने बोलवलेलं आहे. नाही, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर न्यायालयाचे आदेश असतील तर न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करणे ही भारतातल्या कुठल्याही नागरिकाची जबाबदारी आहे. या अर्थाने जर आमच्या पक्षप्रमुखांच्यासाठी जर अशा काही सूचना असतील तर पक्षप्रमुख या न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करतीलच. त्याच्यात काही म्हणजे दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु खोके या शब्दाने घाबरलेत नक्की सगळेच जण हे मात्र स्पष्ट आहे. आणि हो, त्याच्यासोबतच जो काही सावरकरांचा मुद्दा चालू आहे याही मुद्द्याने सांगितलं पाहिजे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे किमान समान मुद्द्यावर एकत्रित आहोत. प्रत्येक पक्षाच्या काही धारणा असतात, काही विचारधारा असतात, परंतु आम्ही ज्या मुद्द्यावर एकत्रित आलेले आहोत तो मुद्दा म्हणजे संविधानिक चौकट ही लोकशाहीची चौकट वाचवणे. ती चौकट वाचवण्यासाठी आमचं एकत्र येणं अपरिहार्य आहे, कटिबद्ध आहे. राहिला प्रश्न बावनकुळे किंवा शेलारांनी सांगायचा की आम्ही काय सावरकर गौरव यात्रा काढत आहोत. मला वाटतं सावरकरांच्या आडून सावरकरांच्या नावाचं राजकारण करत खरं तर तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये प्रचारासाठी कुठला तरी मुद्दा घेऊन जायचं आहे. ज्या लोकांना सावरकरांवर प्रेम असेल तर त्या भाजपाने जरा याचा विचार करावा की मुंबई महापालिकेमध्ये वंदनीय बाळासाहेब हयात असताना सावरकरांच्या स्मारकासाठी जागा दिली होती आणि आमचे सुधीर भाऊ त्यावेळेला महापौर होते तेव्हा ते स्मारक उभेही झाले होते. पण 5-6 मजली उभ्या झालेल्या त्या स्मारकामध्ये आत्ता किती सावरकरांचा विचार प्रदीप्त ठेवण्यासाठी प्रयत्न भाजपाकडून केले गेलेत की त्या इमारतीचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केला जात आहे. याची सुद्धा चौकशी पत्रकारांनी एकदा करून घेतली पाहिजे. आणि एवढाच सावरकरांच्या बद्दल फार आदर आहे असं भाजपाला वाटत असेल तर भाजपने नामांतराच्या भूमिकांची जे काही मांडणी चालू आहे त्यात गुजरातला अहमदाबादचे नामकरण हे सावरकर नगर करून दाखवावे. सत्ता त्यांच्या हातात आहे, केंद्रात आणि राज्यात तुमच्या हातात सत्ता आहे, तर अहमदाबादचं जे काही नामकरण आहे हे नामकरण तुम्ही निश्चितपणे सावरकर नगर म्हणून करून दाखवा. राहिला प्रश्न सावरकर गौरव यात्रेचा, ही सावरकर गौरव यात्रा नाहीये, पब्लिक जानती है. भाजपला मुळात अदानी बचाव यात्रा काढायची आहे. अदानीवर कुणीही प्रश्न विचारू नयेत यासाठी मुद्दा भरकटवण्यासाठी निव्वळ आणि निव्वळ सावरकरांच्या नावाचा भाजपा उपयोग करत आहे हे समजण्या इतकी आता महाराष्ट्रातली जनता सुजाण झालेली आहे. सार्वजनिक ठिकाणी वकिली करण्याचा गाऊन आणि ब्राउन या सार्वजनिक ठिकाणी प्रदान करण्याचा जो उल्लेख करता
सदावर्ते यांना 2 वर्षाची रद्द करण्यात आली आहे त्यांची. आपण काय म्हणालात तेच समजलं नाही मला. सार्वजनिक ठिकाणी ग्राउंड आणि हे वकील करण्याचा ग्राउंड आणि ग्राउंड ह्या सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्याचा जो नसतो या ठिकाणी असा उल्लेख सदावर्ते केलेला आहे. यामुळे त्यांची 2 वर्षाची वकील रद्द करण्यात आलेली आहे. सदावर्ते हे अगम्य अनाकलनीय प्रकरण आहे आणि अशा अगम्य आणि अनाकलनीय गूढ प्रकरणांवर माझ्यासारख्या अज्ञानी बालकांनी काय बोलावे. जिस तरह आपने ये कहा कि पुलिस जो है अभी अंडर प्रेशर काम नहीं कर रही संजय सिरसाट के ऊपर, जी उसी तरह पूरे मतलब दिल्ली तक की जो अभी जो राजनीति चल रही है, तो जो संस्थाएं हैं वो अंडर प्रेशर गवर्नमेंट के काम कर रही हैं. अभी आपने देखा कि खासदार राहुल गांधी जी की भी जो है जो खासदार की है वो रद्द हो चुकी है. तो ये पूरा पैटर्न यही चल रहा है दिल्ली से दिल्ली. देखिए, कभी कभी ऐसे होता है कि मेजॉरिटी भी एक तरह से डिक्टेटरशिप का काम करती है. आज की तारीख में भारतीय जनता पार्टी के हक में जो मेजॉरिटी है, उस मेजॉरिटी का जिस तरह से बहुत ही गैर तरीके से जो फायदा उठाया जा रहा है वो काफी चिंताजनक है. और राहुल जी की आवाज ही बंद करना, ये किसी भी जो भी लोकतंत्रवादी है, ये किसी को भी यह बात बिल्कुल ही कबूल नहीं होगी कि अगर राहुल जी आपको बार बार सवाल पूछ रहे हैं हिंडेनबर्ग की रिपोर्ट पर, बार बार सवाल पूछ रहे हैं अदानी पर, तो आप बजाय उनके सवालों के जवाब देने के आप उनकी इस तरह की जो सांसद सदस्यता है वो रद्द कैसे कर सकते हैं. हालांकि राहुल जी ने जो अपना बयान दिया था या जो कुछ भी कहा था वह उन्होंने बहुत दिनों पहले कहा है. अब जाके इनको यह क्या अब जाकर बीजेपी की नींद खुली है? अगर बीजेपी को ऐसे लगता है कि इससे ओबीसी समुदाय का बहुत ज्यादा अवमान हुआ है, तो क्या ओबीसी समुदाय के लिए बीजेपी ने कुछ करा है? अगर ओबीसी समुदाय के लिए बीजेपी को सच में कुछ करने की चाह है, तो पहले ओबीसी समुदाय की जो जात निहाय सेंसस की जो मांग है, वो सेंसस की ओबीसी सेंसस की मांग बीजेपी पहले पूरी करे और फिर ओबीसी के बारे में बात करे. रही बात कि मोदी सारे चोर होते हैं, उन्होंने कहा मोदी सारे चोर होते हैं नहीं. अरे भाई, जो चोर है उनके नाम कोइंसिडेंटली मोदी ही क्यों है? क्या बीजेपी ने ऐसी बात आज तक कभी नहीं कही? बीजेपी ने तो इसके पहले बात करते समय कई बार ऐसे भी कहा कि सारे के सारे मुसलमान आतंकवादी नहीं है, किंतु जो जो आतंकवादी पकड़े जाते हैं वो मुसलमान ही क्यों है? तो क्या ये मुसलमान कौम का अवमान नहीं है? क्या ये मुसलमानों की एक तरह से तौहीन नहीं है? तो इस पर कब बात करेंगे वो लोग? बीजेपी का कुछ इस तरह से चलता है कि जब हम कहेंगे तो सारा सच्चा होगा, जब लोग कहेंगे तो सारा झूठा होगा. असल में बीजेपी घबरा गई है. भारत जोड़ो यात्रा से जो एक क्या कहेंगे उसे हम, एक स्टेटस जो तैयार हुआ है राहुल जी का, बीजेपी ने जो बड़ी मुश्किल से पप्पू बनाने की कोशिश की थी, तो पप्पू अब सबको एक तरह से सबक सिखाने के मोड में है. और अब ऐसे एक मोड़ पर, एक कगार पर जब राहुल जी खड़े हैं, तो बीजेपी के इतना तो समझ में आया है कि यू कैन लव हिम, यू कैन हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम. आप राहुल जी को शायद आप उनसे नफरत कर सकते हैं, उनसे प्यार कर सकते हैं, किंतु आप उन्हें कतई कतई बेदखल नहीं कर सकते. एक तरह से उनकी सांसद सदस्यता रद्द करना, यह बीजेपी ने अपने आप में राहुल जी का जो डर उनके अंदर समाया हुआ है, उस डर का इकरारी जवाब देना है. शिवसेनेने असे आता विधान केलंय की माझ्यावर दबाव टाकला जातो आणि तुम्ही असं त्या सांगितलंय की मातोश्रींच्यावर आंदोलन करा तुम्ही म्हणून. कुणावर दबाव टाकला जातोय? मातोश्रींना कुणावर दबाव टाकला जातो? की आंदोलन करा, अमुक करा. नाही, पण सिरसाटांवर का दबाव टाकला जाईल? सिरसाटांवर का? हो, पण मातोश्रीवरून सिरसाटांवर का दबाव टाकला जाईल? त्यांनी असं सिरसाट काय बोलत आहेत हे कदाचित सिरसाटांनाच कळत नाहीये. सिरसाट खूपच गडबडलेले दिसत आहेत.
तसाही सिरसाटांचा बॉम्बे सेंट्रल मधला 72व्या मजल्यावरच्या फ्लॅटवर बोलताना मी मगाशी ऐकलं त्यांना. ते म्हणाले पुन्हा त्यांची ती एकेरी भाषा, गलिच्छ भाषा, कारण संस्कारांचा आता पताच नाहीये. संस्कार कशाशी खातात ते त्या बिचाऱ्याला माहीत नाही. त्यामुळे मग असा असेल प्लॉट तर तिने घ्यावा. अरे दादा, आम्ही आमच्या कष्टाची खाऊन फार सुखी आहोत. हां, पण तुमच्या फ्लॅटचे पैसे कुठून आले हे शोधायला फार वेळ लागणार नाही आणि आम्ही त्याच्या मुळापर्यंत निश्चितपणे जाऊ. मैडम, सेंटर और स्टेट दोनों भी महिलाओं के ताल्लुक से जो है महिलाओं को लेकर बहुत सेंसिटिव है. कहते हैं कि महिलाओं के लिए आगे बढ़ के काम करने का, और मोदी जी का स्टेटमेंट भी है बेटी बचाओ. तो जब आपके साथ इस तरह से हो रहा है तो ये क्यों नहीं आता है ये सामने? ये नहीं, महिलाओं के लिए अगर आप इतने काफी संवेदनशील है तो ये जो सारे हादसे होते हैं, ये जो सारी घटनाएं घटती है, या आपके साथ सत्ता में शेयरिंग करने वाले जो विधायक है, सांसद है, वो अगर महिलाओं के प्रति इस तरह के स्टेटमेंट यूज करते हैं तो क्या आपके पास ऐसी कौन सी पुख्ता बंदोबस्त आपने उनके लिए किया है? तो इसका जवाब ना में मिलता है. रही बात मेरी, तो मैं फिर एक बार कहूंगी, मैं विक्टिम कार्ड खेलने वालों में से नहीं हूं, ना ही किसी इस तरह की बयानबाजी से मैं पीछे हटने वालों में से हूं. लेकिन मैंने एक लीगल एक्शन सिर्फ और सिर्फ इसलिए ली है, वो इस बात के लिए कि सिरसाट जैसी यह जो एक तरह की जो टेंडेंसी है, इस टेंडेंसी को सबक सिखाना भी चाहिए. क्योंकि होता क्या है बहुत बार कि शरीफ लोग बहुत ज्यादा चुप्पी साधते हैं, इसलिए बदमाशों का बाजार बहुत बढ़ जाता है. अगर बदमाशों का बाजार बंद करना है तो शरीफों ने चुप्पी तोड़नी बड़ी जरूरत है, और इसलिए यह चुप्पी तोड़ने की एक तरह से एक होड़ है. बंडाच्या वेळी शिवसेनेचे जे नेते होते त्यांनी सांगितले की आम्ही शिवसेनेच्या हिंदुत्वासाठी आम्ही एक बंद करतात, पण तानाजी सावंत सांगितले की फक्त आम्ही यांच्या हे आपले ऐकलं मी ते ऐकलं सांगते मी. बंड होण्याच्या आधी 2019 पासून आम्ही सत्तांतराच्या तयारीत होतो आणि माझ्या आणि देवेंद्रजींच्या 100 ते 150 बैठका झाल्या होत्या आणि मी आणि देवेंद्रजी मिळून एकनाथ शिंदे आणि सर्वच आमदारांना कन्व्हिन्स करत होतो, काउन्सिलिंग करत होतो आणि आम्ही 2019 पासून सत्तांतराच्या तयारीत होतो. ब्ला 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 अशा पद्धतीचे तानाजी सावंत साहेबांनी हे स्टेटमेंट दिलेत. ही चांगली गोष्ट आहे एका अर्थाने. खरं तर तानाजीरावांचं या निमित्ताने आपण अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत की तुमची जी म्हणजे मी जे म्हणते ना की निनांद्याला 12 बुद्ध्या, तर ती अनेक कारणं होती, ती कारणं आता मागे पडलेली आहेत सगळीच. हिंदुत्वाची, निधी न मिळण्याची, न भेटण्याची, मग कधी मराठा मुख्यमंत्री करायचा होता, कधी एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करायचे होते. आता एक नवच कारण येते की देवेंद्रजींची आणि तानाजी सावंतांच्या एकत्र बैठका होत होत्या आणि तानाजी सावंतांनी 150 बैठका केल्या. याचा कदाचित असाही अर्थ असू शकतो आत्ता बोलण्याचा की कदाचित तानाजी सावंतांनाच मुख्यमंत्री व्हायचं असेल आणि अपघाताने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असतील, त्यामुळे माझा किती मोठा शेअर होता या सगळ्या सत्तांतरात हे दाखवण्याचा सावंतांचा प्रयत्न असेल. मला वाटतं जेव्हा एखादं चुकीचं काम केलं जातं, एखादी चोरी केली जाते आणि त्याचा वाटा मिळवायचा असतो, तेव्हा वाट्याचं भांडण फार तीव्र वाढत जातं. हे जे आत्ताचे जे सगळ्यांचे स्टेटमेंट येत आहेत हे एका अर्थाने वाट्याच्या भांडणाचे स्टेटमेंट असू शकतात. थँक्यू सो मच.